सृजन उर्मी ग्रुप परभणी सादर करीत आहे कविता श्रावणाच्या. श्रावण अर्थात सावन, सावन को आने दो म्हणत म्हणत या श्रावणाच्या संदर्भातल्या कवितांना पण आने दो म्हणत आज आपण हे औचित्य साधून आज या ठिकाणी एकत्रित झालेलो आहे. या संमेलनामध्ये उपस्थित सर्वांचं स्वागत करून श्रावणाच्या संदर्भात लिहिलेली एक रचना मी आपल्या पुढे सादर करत आहे. कवितेचं शीर्षक अर्थातच श्रावणाचं. श्रावणात रवी सोबतच कवीलाही नवी चकाकी येते. श्रावणात रवी सोबतच कवीलाही नवी चकाकी येते. निर्माणाची प्रबळ इच्छा नवरचनेलाही वेग देते. निर्माणाची प्रबळ इच्छा नवरचनेलाही वेग देते. टिप टिप भुरभुर मुसळधार, टिप टिप भुरभुर मुसळधार पाऊस कोसळतो. दमल्या शमल्या इच्छांच्याही लाटा मात्र उसळतो. माहेराची ओढ घेऊन लेकी माहेरी येतात. माहेराची ओढ घेऊन लेकी माहेरी येतात. आनंदाच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झोके घेतात. खळखळणारे झरे, खळखळणारे झरे मोर नाचरे मन मोहून घेतात. खळखळणारे झरे मोर नाचरे मन मोहून घेतात. दूर उडून गेलेले पक्षी सखी पुन्हा राना मनात येतात. दूर उडून गेलेले पक्षी सखी पुन्हा राना मनात येतात. जीर्ण पर्ण अवस्थेत, जीर्ण पर्ण अवस्थेतील पानांनाही पालवी फुलते. जीर्ण पर्ण अवस्थेतील पानांनाही पालवी फुलते. सोचित दाणे घेऊन मग पक्षाची मानही डुलते. सोचित दाणे घेऊन मग पक्षाची मानही डुलते. खुरटलेल्या मनाला, खुरटलेल्या मनाला करपलेल्या रानाला, खुरटलेल्या मनाला करपलेल्या रानाला येते जेव्हा उभारी. खुरटलेल्या मनाला करपलेल्या रानाला येते जेव्हा उभारी. खरा तर तोच ऋतू हिरवा आणि तेच दिवस भारी. खरा तर तोच ऋतू हिरवा आणि तेच दिवस भारी. म्हणून विचार कृतीतून, विचार वर्तन कृतीतून, विचार वर्तन कृतीतून जेव्हा संपून जातो रावण, विचार वर्तन कृतीतून जेव्हा संपून जातो रावण तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवनात येतो श्रावण. तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवनात येतो श्रावण. धन्यवाद सर. अतिशय सुंदर. फुलाला जिथं फुलता येतं आणि पक्षाला जिथं नाचता येतं, फुलाला जिथं फुलता येतं आणि पक्षाला जिथं नाचता येतं ते झाडच माझं पुस्तक आहे ज्याचं पान न पान वाचता येतं असं एका कवीने म्हटलेलं आहे. म्हणजे निसर्गाचं आणि आपल्या जीवनाचं इतकं जवळचं नातं, अतिशय जवळचं नातं हे कवितेनं सांगितलेलं. निश्चितच भावसार सरांची ही कविता अतिशय छान झालेली आहे. यानंतर माझी कविता श्रावण झेला आपणासोबत प्रस्तुत करतो. श्रावणामध्ये फुललेलं प्रेम आणि प्रेमपूर्ण श्रावण झेला या कवितेमधून आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न. पाहून हिरवळ मनात माझ्या पसरे दरवळ. पाहून हिरवळ मनात माझ्या पसरे दरवळ. श्रावणातल्या उन्हात ग ओल्या पदरी अंग झाकते. चुर्र लाजते काय चालले मनात ग. पाहून हिरवळ, पाहून हिरवळ मनात माझ्या पसरे दरवळ. श्रावणातल्या उन्हात ग ओल्या पदरी अंग झाकते. झुरळ लाजते काय चालले मनात ग.
चाफा हिरवा चाफा फुलला माणी तू अणवाणी हिरवा चाफा फुलला माणी तू अणवाणी काय करीसी रानात ग फडफड करतो डावा डोळा फडफड करतो डावा डोळा पाऊस भोळा गीत गाई कानात ग हिरवा चाफा फुलला माणी तू अणवाणी काय करीसी रानात ग फडफड करतो डावा डोळा पाऊस भोळा गीत गाई कानात ग वृक्षलतांची हिरवी कांती तू एकांती कुठली भ्रांती ध्यानात ग कसली भ्रांती कसली घाई खुलतो बाई श्रावण झेला पानात ग वृक्षलतांची हिरवी कांती तू कुठली भ्रांती वृक्षलतांची हिरवी कांती तू एकांती कुठली भ्रांती ध्यानात ग कसली भ्रांती कसली घाई खुलतो बाई श्रावण झेला पानात ग खुलतो बाई श्रावण झेला पानात ग श्रावण झेला पानात ग नाव आहे श्रावण सरी. श्रावण सजला मेघानिया श्रावण सजला मेघानिया घातली सुंदर नक्षी पुन्हा नव्याने सूर आळवती आनंदाने पक्षी पुन्हा नव्याने सूर आळवती आनंदाने पक्षी हिरवा शालू नेसून सजली हिरवा शालू नेसून सजली माय माऊली धरणी गुरे वासरे वागळती अन फुल पाखरे गाती कोकिळेच्या मधुर स्वरांनी गीत नवे ते गाणी नभांगणातील रंग उधळून रांगोळी रेखित सृष्टी टप 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 तालावरती बरसे श्रावण सरी टप 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 तालावरती बरसे श्रावण सरी. श्रावणाच्या चार सरी गंध हा सुगंध झाला दरवळे हा दारोधारी आज आल्या अंगनिया श्रावणाच्या चार सरी गंध हा सुगंध झाला दरवळे हा दारोदारी आज आल्या अंगनिया तरुवल्लरी आज इथेही न्हाती गाती गोड गाणी तरुवल्लरी आज इथेही नाती गाती गोड गाणी भिजुनी सारे अंग थर थर ते अधरवाणी आज आल्या अंगनिया श्रावणाच्या चार सरी गंध हा सुगंध झाला दरवळे हा दारुदारी आज आल्या अंगनिया आठवते अजूनी जेव्हा
अजूनी जेव्हा कागदाची तीच होडी, कागदाची तीच होडी, चार थेंब पडती जेव्हा, चार थेंब पडती जेव्हा, वाहताना वाट काढी आज आल्या अंगणिया, श्रावणाच्या चार सरी, श्रावणाच्या चार सरी, मोर पिसारा फुलवी सुंदर, मोर पिसारा फुलवी सुंदर, पिके डोलती रानोरानी, पिके डोलती रानोरानी, थेंब थेंब हा पिऊनी अवनी, थेंब थेंब हा पिऊनी अवनी, तृप्त होई ती मनोमनी, आज आल्या अंगणिया, श्रावणाच्या चार सरी, श्रावणाच्या चार सरी, गंध हा सुगंध झाला, गंध हा सुगंध झाला, दरवळे हा दारदारी, आज आल्या अंगणिया, श्रावणाच्या चार सरी. श्रावण हा विषय घेऊन आपण हे कवी संमेलन पुढे नेत आहोत. माझ्यापूर्वी सर्वच कवींनी आपल्या कवितेतून अतिशय उत्तमरित्या श्रावण मांडलेला आहे. माझी श्रावणावरची म्हणजेच पावसावरची कविता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, पण ती कविता सोडून पुन्हा एका कवितेमध्ये संदर्भ आला होता की निसर्ग हा माणसाशी कसा जोडलेला असतो. तशीच एक भेट नावाची कविता आहे, ती मी आपल्या समोर सादर करतो. तुझी माझी भेट झाली ते झाड अजून फुललं आहे, तुझी माझी भेट झाली ते झाड अजून फुललं आहे, तुझं माझं गुपित त्याच्या पानोपानी दडलं आहे. तू पहुडलीस जिथं तिथं शेवंती फुलली आहे, तू पहुडलीस जिथं तिथं शेवंती फुलली आहे, कुणास ठाऊक आपल्याविषयी ती कुणाकुणाशी बोलली आहे. तुझ्या माझ्या गाण्यावर अजून ताल धरतो आहे, तुझ्या माझ्या गाण्यावर अजून ताल धरतो आहे, तुझे माझे श्वास घेऊन वारा तिथेच फिरतो आहे. तुझ्या माझ्या भेटीनंतर, तुझ्या माझ्या भेटीनंतर झाड अधिक हळवं झालं, कितीतरी पाखरांनी आता त्याला जवळ केलं. तुझ्या माझ्या आठवणीत शिवार सारं नाहत आहे, तुझ्या माझ्या आठवणीत शिवार सारं नाहत आहे, विरह गाणं तुझं माझं पारवा फक्त गात आहे, विरह गाणं तुझं माझं पारवा फक्त गात आहे. आणि तेच विरह गाणं मी आता आपल्या समोर सादर करतो. गोठून जातील अश्रू दाटून येईल कंठ, गोठून जातील अश्रू दाटून येईल कंठ, पेटतील साऱ्या भावना सोडून तुला जाताना, सोडून तुला जाताना, सोडून तुला जाताना. बोलू शकेल का मी शंका आहे मनी, बोलू शकेल का मी शंका आहे. दुसरीकडे ते कोरे किरण असे पडलेले होते, ते असं वाटत होतं जसं काय नुसते पाऊस पडत नाही हा तर हे मोत्याची नुसती लगड आपल्या समोर येते राहील. इतकं सुंदर ते नयन मनोरम असं दृश्य होतं. आणि खळाळ ते शुभ्र दुधाळ असे हे ओहळ जे आहे ते पाहून खरंच कोणताही सर्वसामान्य माणूस कवी बनतो. आपल्याला एक कविता मी आपल्या समोर ठेवतोय, तिची कविता आता याच श्रावण महिन्यात मी लिहिलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे श्रावण आरती. ही आर्यावृत्तातली कविता आहे. जरा शब्दाकडे थोडं लक्ष दिलं तर लक्षात येईल की कवितेचे भाव अगदी म्हणजे मनापर्यंत पोहोचतील. श्रावण आरती. धरा सर
सरसरा भिजे भरभरा शहारा गडे अंग भिजवुनी कृतार्थ मनी वाजवी चौघडे धरा सरसरा भिजे भरभरा शहारा गडे अंग भिजवुनी कृतार्थ मनी वाजवी चौघडे लाजत मुरडत अवनीचा तो हिरवा शालू फुलेर सळसळ ज्वानी भरतो श्रावण वेलू ऊन सावली खेळ चालला पगार खुनी नदी खळाळे धावत जाई प्रेम विरहिनी शुभ्र दुधाचे डोंगर खडका मधुनी पाझर यमन मारवा आळवित होते जनुती झरझर मंगल तोरण वृक्षराईची कमान स्वागत पक्षी मधुरती सनई वाजे होई अनुरत. आपल्याला वाटतं आपण संगीतामध्ये तल्लीन होतो तर पाहता हा एवढा निसर्ग अगदी खुलल्यानंतर पक्ष्यांना सुद्धा आनंद होतो आणि पक्षी इतके मधुर गाऊ लागतात. ते सगळं सागर संगीत आपल्याला ऐकताना आपण भावविभोर होऊन जातो. आणि म्हणून मंगल तोरण वृक्षराईची कमान स्वागत पक्षी मधुरती सनई वाजे होई अनुरत झरझर धारा धरेस बिलगुण कृतार्थ सजवी लाजत मुरडत नवरी गाली कुमारी नवी मस्त रातही तमी बुडाली सख्या कवेतून रोमांचित ती होई बिलगे थंड हवेतून अशी चालली मिलन कस्तुरी दरवळ सारी वृद्ध जाहले मंगल तोरण तुळसही दारी इंद्रधनुची कमान लगडे आकाशातुनी गुरे वासरे रानो माळी मस्त उधळुनी हिरवे हिरवे मखमालीचे स्पर्श आवडती प्रीत फुले ही मनात फुलुनी मस्त लगडती. शेवटी पर्णाखाली मोती चमकून माला बनवी. इतकं सुंदर दृश्य असतं बघा हे. जर आपण हे पाहिलं की पाऊस पडून गेल्यानंतर कधी पाऊस तर कधी अगदी ऊन पडतं या श्रावण महिन्यामध्ये आणि पाऊस पडून गेल्यानंतर ते थेंब आहेत ते त्या पानाच्या खाली येतात आणि पानाच्या खाली थेंब आल्यानंतर सूर्य जेव्हा म्हणजे येतो ऊन जेव्हा पडतं त्याची किरण त्याच्यावर पडतात आणि ते इतकं सुंदर दिसतं बघा की आपण म्हणजे कितीही कोट्यांशी रुपये जरी खर्चले तरी सोन्याचे दागिने जरी भरून घेतलं तर त्याची त्याला सर येत नाही. इतकं अप्रतिम लावण्य ते असतं आणि या लावण्यामध्ये आपण भावविभोर होऊन जातो आणि आपोआप आपल्या शब्दामध्ये आपल्या मुखामध्ये शब्द पडतात की पर्णाखाली मोती चमकून माला बनवी भास्कर किरणे नव आशेला सहजच फुलवी गर्भामधुनी अंकुर डोकावतये वरती टाळ्या झडती दोहातानी श्रावण आरती टाळ्या झडती दोहातानी श्रावण आरती टाळ्या झडती दोहातानी श्रावण आरती. ओवाळणी मला कशाची ओवाळणी पाहिजे? निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळावे तुला. भाऊराया ओवाळीते घाली ओवाळणी मला निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळावे तुला. माझ्या कवितेचं नाव आहे आला आला श्रावण. आला आला श्रावण ग आला आला श्रावण ग मन सुगंधी होई चंदन ग आला आला श्रावण ग जीव धावे माहेराला राखी बांधू ग भावाला जीव धावे माहेराला राखी बांधू ग भावाला डोळे भरून करू औक्षण ग आला आला श्रावण ग आला आला श्रावण ग मन सुगंधी होई चंदन ग मन झोके उंच
घेई धरणी भिजून चिंब होई मन झोके उंच घेई धरणी भिजून चिंब होई फुले सजवती सारे अंगण ग आला आला श्रावण ग आला आला श्रावण ग मन सुगंधी चंदन होई ग मन हिरवळ हिरवळ होई बहर प्रीती लाग येई मन हिरवळ हिरवळ होई बहर प्रीती लाग येई प्रीत खुलवित आला साजण ग आला आला श्रावण ग आला आला श्रावण ग मन सुगंधी चंदन होई ग. वा. अधीर श्रावण मनात पैंजन अधीर श्रावण मनात पैंजन उन्हाळ वाहे वारा आठव येता तुझी माधवा देह सावळा सारा अशांत यमुना उदास गोकुळ अशांत यमुना उदास गोकुळ उधाणलेला पूर दूर तिथे तू तरीही छळतो दूर तिथे तू तरीही छळतो तुझा पावरी सूर कोमल स्वप्ने मधुरा भक्ती कोमल स्वप्ने मधुरा भक्ती जपते राधा वेळी पायामध्ये जणू घातली कोणी फुलांची बेडी पायामध्ये जणू घातली कोणी फुलांची बेडी हळवे तनमन सरले मीपणा हळवे तनमन सरले मीपणा गर्द निळी ही भूल निळसर मोहन राधा झाली निशिगंधाचे फुल निळसर मोहन राधा झाली निशिगंधाचे फुल. थँक्यू. तिने दाटलेला पावसाळा जाच तो मज साठलेला पावसाळा. हा पावसाळा किंवा श्रावण खरोखरच दोन्ही अंगानं आपल्याला विचार करायला लावणारा असतो. यानंतर पहिल्या राऊंडमधील शेवटच्या टप्प्याकडे आपण चाललेलो आहोत. पल्लवी देशपांडे चारखणकर यांना मी विनंती करतो की आपली कविता करते. कवितेचं नाव आहे अद्वैत. यमुनेचे संथ निळे ते यमुनेचे संथ निळे ते स्थिर स्तब्ध जाहले पाणी यमुनेचे संथ निळे ते स्थिर स्तब्ध जाहले पाणी कान्हाच्या बासरी मधले स्वर बहरे मौक्तिक वाणी कान्हाच्या बासरी मधले स्वर बहरे मौक्तिक वाणी आली ती मंजुळ कानी ते मंद्र जाहले सूर आली ती मंजुळ कानी ते मंद्र जाहले सूर राधेच्या अंगावरती रंध्रातून आला पूर ते मुक्त भाव दाटून ती येई शिरशिरी अंगी ते मुक्त भाव दाटून येई ती शिरशिरी अंगी गडबडूनी आई जाई चित्त ती विव्वळ ही दिन रात्री. धेनू त्या झाल्या गोळा निव्यक्त सडातून होती धेनू त्या झाल्या गोळा निव्यक्त सडातून होती व्याघ्रांच्या मुखामधुनी मृदुमंगलती घुरघुरती व्याघ्रांच्या मुखांमधुनी मृदुमंगलती घुरघुरती. तो शुद्ध वात हरवून स्थिर होई कदंब पाणी तो शुद्ध वात हरवून स्थिर होई कदंब पाणी ते किलबिलणारे पक्षी स्थिर होत शांत उडतानी पावा तो तरल मनाचा हळहुंकर घाली कान्हा पावा तो तरल मनाचा हळहुंकर घाली कान्हा वृक्षांना आले कर्ण तृणपाती वळवी माना. बढिया. गोकुळ ते होऊन वेडे धावतील यमुने काठी गोकुळ ते होऊन वेडे धावतील यमुने काठी स्वरविहार बोटे फिरती बघण्याला होई दाटी स्वरविहार बोटे फिरती बघण्याला होई दाटी. आल्या त्या गोपी आल्या
आल्या त्या गोपी आल्या जल भरण्या कारण होई. आल्या त्या गोपी आल्या जल भरण्या कारण होई. त्या मार्दव स्वर लहरींनी आणि स्वतःच विसरून जाई. ते अलौकिकाहून साक्षी, ते अलौकिकाहून साक्षी ब्रह्म्याने केली किमया. ते अलौकिकाहून साक्षी ब्रह्म्याने केली किमया. जो विश्वरूपी भरलेला राधा ही त्याची काया. लागली नेत्र समाधी, लागली नेत्र समाधी विरघळून गेली राधा. लागली नेत्र समाधी विरघळून गेली राधा. त्या मधुरा भक्तीद्वारे कृष्णाची जडली बाधा. ते अपूर्व मिलन झाले, ते अपूर्व मिलन झाले भक्तीनी शक्ती मिळता. ते अपूर्व मिलन झाले भक्तीनी शक्ती मिळता. अद्वैत होय स्वरूप ती मने परस्पर जुळता. अद्वैत होय स्वरूप ती मने परस्पर जुळता. ती मने परस्पर जुळता. कधी कधी लिहितो पण फक्त तुमच्या समोर मांडत नाही. पण आज नेमकं तुम्ही श्रावणाच्या बाबतीत सगळे कवी गाऊ लागले तर मला एक सुंदर कविता आठवली. ती तुम्हाला ऐकवतो आणि त्याच्या आधी सांगतो की माझा स्वभावच असा आहे की मैं अक्सर हंसा देता हूँ उदास लोगों को. मैं अक्सर हंसा देता हूँ उदास लोगों को. मुझको मुझ जैसे लोग देखे नहीं जाते. मुझ जैसे लोग देखे नहीं जाते. शुक्रिया. क्या बात, बढ़िया. बरसली सर पावसाची, बरसली सर पावसाची आणि बदलला आज ऋतू. बरसली सर पावसाची आणि बदलला आज ऋतू. एकीकडे तहानलेला मी आणि दुसरीकडे चिंब भिजलेली तू. जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले माझ्या दारी. जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी. माझ्याही ओठावर आले नाव तुझे उदारा आणि श्रावणात घननिळा बरसला. अशी पाडगावकरांची रचना आहे. मिर्झा गालिबचे तीन फुसके शेर आपल्या समोर ठेवतो. फुसके शेर म्हणजे काय आणि वजनदार शेर म्हणजे काय या दोन्हीतला फरक लक्षात येईल आपल्याला. पहिला फुसका शेर. वो आए हमारे घर खुदा की कुदरत है. कभी हम उनको तो कभी अपने घर को देखें. आता या शेर मध्ये काहीतरी विशेष वाटले का तुम्हाला? विशेष काय आहे हे आता आहे. याला आपण रसग्रहण म्हणतो. शेरचं रसग्रहण तुमच्या भाषेत. गालिबचं प्रेम होतं आणि जिच्यावर प्रेम होतं ती त्याच्या घरासमोर राहत होती. गालिबचं प्रेम होतं. गालिब वाडीवर राहत होता आणि जिच्यावर प्रेम होतं ती त्या काळात ते मुजरा करणाऱ्या महिलांना काय म्हणतात? नाही, मुजरा करणाऱ्या महिला होत्या. तवाय, ठीक आहे ना. तवाय होती समजा आणि ती सुद्धा तिची माडी पलीकडे याची माडी इकडे, मध्ये फक्त रस्ता होता. एके दिवशी तिची कोंबडी सकाळी 10-12 वाजता पळत रस्त्यावर आली आणि ती तवाय होती ज्याच्यावर गालिबचं प्रेम होतं जिच्यावर. ती त्या कोंबडीच्या मागे पळत आली तिला पकडायला. ती पळत इकडे गेली. चुकून गालिबच्या घरात गेली कोंबडी. तिच्या मागाला कोंबडी पकडायची म्हणून ही पण गेली. तिला माहित नव्हतं काय कोण आहे, काय कोणाचं घर आहे. ती कोंबडी पळत गालिबच्या घरात गेली आणि चुकून पुन्हा वर गेली. ही पण वर गेली. गालिब तिथं लिहित बसलेला होता आणि धापा टाकत ती त्याच्या समोर अशा ऍक्शन मध्ये, अशा सुंदर आवेशामध्ये त्याच्या समोर ती प्रगटली. कोंबडी तर पलीकडे गेली आणि ही समोर आली.
समोर आल्यानंतर अचानक ती समोर आल्यावर तिच्यावर आपण रोज गझल लिहितो गेल्या अनेक वर्षांपासून, त्याला त्याचं प्रेम आहे तिच्यावर हे त्यानं तिला कधी सांगितलेलं नव्हतं. आणि ती समोर आल्यानंतर ते बोला, अरे आप आइए ना, बैठिए. हो बैठी बैठी बैठी. तिने मग आता काय करावं म्हणून बसण्याचा प्रयत्न केला. बसली. कुछ पाणी चाहिए. त्याला काय बोलावं ते सुचून गेलं. तेव्हा तिनं शेअर लिहिला की ओ आए हमारे घर, खुदा की कुदरत है. म्हणजे मी बोलवलं नाही आणि ती मनात काय आली नाही, ती कोंबडीमुळे आड्या आली. वो आए हमारे घर, खुदा की कुदरत है, कभी हम उनको तो कभी अपने घर को देखते. वाह 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 वाह. त्याला म्हणायचं वजनदार शेर. नंतर माझ्यासारखा एक मित्र होता, त्याला म्हणला, अरे तू एवढं प्रेम करतो तिच्यावर, तिला फक्त सांग की मला तू खूप आवडते. ती तुझ्या गझल म्हणती आणि एवढे पैसे कमवले ती आज, म्हणजे एवढं नाव तिचं आहे. तू एवढा मोठा असून तुला कोणी गल्लीत ओळखत नाही. त्यावेळेस असं व्हॉट्सअप फेसबुक होतं ना, मग ते गझल म्हणायला ऐकायला सुद्धा जात नव्हता. यानं बळजबरी हात धरला, बळजबरी नेलं. एके दिवशी मैफिल सजली, गझल सुरू झाली आणि गझल सुरू झाल्यावर सर गालिबनं पुन्हा एक शेर लिहिला. न जाने कब कहां से उसने चुराई मेरी गजल. वाह वाह वाह. न जाने कब कहां से उसने चुराई मेरी गजल, उस शौक हसीना ने सुनाई मुझको मेरी मेरी गजल. वाह, बढिया. क्या बात क्या बात. त्याच्यानंतर मैफिल झाली, सगळेजण गेले. हे मित्र मला तुझी ओळख करून दे. ते म्हणजे नाही, तिला सांगायचं नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे. नाही सांगत यार, नाही सांगत यार, हो नाही म्हणत एक फुसका शेर पुन्हा ऐका. फुसका शेर असा आहे कि हमसे वो पूछते हैं कि गालिब कौन है, हमें कोई ये बताए कि हम क्या बताए. काय आहे का समज? ते बोल शेर. आता वजन कसे ते पाहिजे. सगळेजण गेले, मैफिल संपली. अरे जरा आइए इधर बैठिए मोहतरमा, जरा बैठिए. ती बसली. कौन है ये? बोले आप जिनकी गजल गाते हैं, आप जिस गालिब की गजल गाते हैं ना, हाँ तो कौन है? आप याला वाटायला की आता हे सांगतायत काय मी गालिब आहे म्हणून. याला ही भीती. आप जिस गालिब की गजल गाते हैं ना, ये साहब, ये जनाब उनको पहचानते हैं. असं म्हणत. बरं झालं ओळख सांगितलं नाही. मग तिने विचारलं, अरे आप गालिब को पहचानते हैं? म्हणजे रोडीकर साहेबांची भाषे का तुम्ही? काय बाप, असं होते ना आपल्याकडे. तर आप गालिब को जानते हैं? आप गालिब को पहचानते हैं? अरे बताइए ना मुझे, वो कैसे है, कहाँ रहते हैं, वो दिखने में कैसे है, मेरी उनसे मुलाकात हो सकती है या नहीं, बताइए ना गालिब कैसे है. तिथं त्यानं शेर लिहिला कि हमसे वो पूछते हैं कि गालिब कौन है, हमें कोई ये बताए, कोई म्हणजे देवा, हमें कोई ये बताए कि हम क्या बताए. वाह बढ़िया. वाह. इथं आलं. इंडे रानातून साऱ्या माझा पाऊस भाऊ. म्हणजे पावसाचे वेगवेगळे रूप आहेत. कुणी पावसाला सखी किंवा भाऊ किंवा अशा रूपानं सुद्धा पाहिलेले. या कवितेचा शेवट असा आहे की भाऊ माझा गोजीरवाणा, मला बोलावत येई, होते झोपेतून जागी माझी धरणी आई. नाते अतूट आमुचे नित्य नेमाने भेट घेऊ. शिवाराचा असे राजा त्याची गाणी आज गाऊ. इंडे रानातून साऱ्या माझा पाऊस भाऊ. अशा प्रकारच्या